तर मी बनवते आता मस्त अशी चिकन ग्रेव्ही. सगळ्यात पहिलं तुम्हाला वाटेल की कढईचं मी हे काय हाल केले, तर कढईमध्ये मी कांदा टोमॅटो भाजून घेतला होता, त्यामुळे ती कढई थोडीशी तशी झाली. आता घासून घ्यायचा आळस, त्यामुळे तशीच फोडणी द्यायला लागले मी. तर काय केलं मी, त्याच कढईमध्ये तेल गरम करून घेतलं. 1-2 मिरच्या घालायच्या, 2-3 तेजपत्ता घालायचा. तेजपत्ता छान असा लालसर झाला की त्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटोची पेस्ट घालायची. 2 चमचे अद्रक लसूणची पेस्ट छान लालसर असं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायची. नंतर हळद, थोडीशी चटणी, थोडासा चिकन मसाला सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा राहतोच की मसाला, तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि ते पाणी घालायचं आणि अजून छान तेल सुटू द्यायचं. मग मी इथं बटाटा पण घेतला होता, एक बटाटा आणि हळद मीठ लावून ठेवलेलं चिकन, तर ते चिकन घालायचं आणि झाकण लावून तेल सुटू द्यायचं. तेल सुटलं की नंतर मग त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं आणि कमी गॅसवर छान अशी आपली ग्रेव्ही शिजू द्यायची. आता ही ग्रेव्ही ना मला भातासोबत खायला खूप म्हणजे खूप जास्त आवडते आणि नेहमी मम्मी करत असते. ह्यावेळेस मी माझ्या माझ्या पद्धतीने, म्हणजे मम्मीचीच रेसिपी आहे पण मी केली होती. चला रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. बाय.